कोपरगाव शहरासह तालुक्यामध्ये पोलीस यंत्रणेच्या आशीर्वादाने गुन्हेगारीचे क्षेत्र वाढत आहे। दिवसाढवळ्या महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबडून नेणे, घरफोड्या, दुकानफोडी, रस्ता लूट, मोटारसायकल चोरी राजरोसपणे कोपरगाव शहरामध्ये सुरू आहे। कोपरगाव शहरात पोलीस यंत्रणेच्या कोणताही धाक नसल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे। यामुळे चोरट्यांना सुगीचे दिवस आले आहेत असे म्हणावे लागेल। कोपरगाव शहरामध्ये अवैध धंदे तेजीत आले असून पोलीस यंत्रणा मात्र बघ्याची भूमिका घेत आहे। पोलीस स्टेशनला कधीही पोलीस अधिकारी पोलीस स्टेशनमध्ये नसतात, बाहेर पेट्रोलिंग करत आहे असे सांगण्यात येते। मग शहरात दिवसाढवळ्या चोऱ्या का होतात असे नाना प्रकारचे प्रश्न भयभीत नागरिकांना पडले आहेत। कोपरगाव शहरामध्ये ठिकठिकाणी गुन्हे घडत असताना पोलीस यंत्रणा मात्र महामार्गावर गाड्या अडवून अनधिकृत पैसा गोळा करत असल्याचे समजते। यामुळे कोपरगाव पोलीस यंत्रणेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। महिला, आबालवृद्ध नागरिक स्वतःला असुरक्षित समजत आहे। कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले कालेमाळ या ठिकाणी श्यामसुंदर बजाज यांच्या घरी चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून रोख रक्कम व सोन्याचे पूजेचे साहित्य, यामध्ये 38,000 रुपये रोख तर 30,000 रुपये सोन्याचे दागिने, 6,000 रुपये किमतीचे चांदीचे दागिने प्रमाणे तब्बल 74,000 रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे। कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा चोऱ्या होत आहे आणि याच दिवशी निवारा भागामध्ये महिलेचे गंठण चोरून चोरटे फरार झाले होते। संध्याकाळी काही पैसे ऐवज आईला दिला होता, मुलीला त्यांच्याकडे सोडलेलं होतं। नंतर मी बाहेर गेलो असता आईने ते पैशाचा ऐवज ते त्याच जुन्या घरात ठेवले आमच्या, आणि नंतर त्याला संध्याकाळी 8:30 वाजता लॉक मारून आम्ही आमच्या नवीन घरात आलेलो होतो। फ्लॅटवर जेवण बिवण केलं आणि झोपून गेलो। सकाळी आई 6:30 वाजता पुन्हा तिकडे जुन्या घरी देवपूजा करण्याकरता गेली असता सदर दरवाजा आणि हे सगळं उघडं दिसलं। सर्व अस्ताव्यस्त पडलेलं होतं सामान, तर चोरी झाले असं आमच्या निदर्शनास आलं। त्याच्यानंतर आम्ही तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधला आणि पोलीस स्टेशनमध्ये आमची फिर्याद नोंदणी केली। त्यानंतर पोलिसांचे अधिकारी तरी चौकशी करता आले। भालेराव साहेब ते आले होते, त्यांनी त्याची चौकशी केली, पाहणी केली, फिर्यादीची नोंद करून घेतली। फिर्यादीची नोंद केल्यानंतर एकूणच आमच्या लक्षात आलं की त्यातलं 70 ते 80 हजाराचा ऐवज एकूण गेलेला आहे। त्यामध्ये 38,000 रुपयाची जवळपास रोकड आहे, बाकीच्या सोने चांदीच्या वस्तू आहेत। आणि त्यानंतर आता दुपारच्या टायमाला श्वानपथक तिथे आले होते। श्वानपथकाने त्याचा वासाच्या आधारे शोध घेतला। तो जाऊन पुढं धर्मशाळेच्या कोपऱ्यावरती पुढं काही त्याचा तपास लागला नाही। तरी या घटनेमुळे घरचे सगळे धास्तावलेले आहेत आणि तरी यासाठी पोलिसांनी लवकरात लवकर शोध घ्यावा ही मी त्यांना माझ्या सर्व कुटुंबियांच्या वतीने त्यांना विनंती करतो। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कोपरगाव शहरातील या गुन्हेगारीला अंकुश लावणे गरजेचे आहे, अन्यथा निष्क्रिय पोलीस यंत्रणेमुळे कोपरगाव शहरात गुन्ह्याचा आलेख उत्तरोत्तर वाढून गुन्हेगारी क्षेत्र बळावत चालेल। कोपरगाव शहरातील सुव्यवस्था चव्हाट्यावर आली असून चोरट्यांना मात्र चांगले दिवस आले आहेत। दैनंदिन घरफोड्या, मोटारसायकल चोर आपले काम लीलाया करत आहेत। यामुळे पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी कोपरगाव शहरातील गुन्हेगारी परिस्थितीकडे लक्ष घालावे अशी सर्वसामान्यांकडून मागणी होत आहे। डी न्यूज, शैलेश शिंदे, कोपरगाव। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी। डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।